आज मला सुद्धा लय कणकणी आली. काय करायचं? नुसतं स्टेप साईडची गोळी चुकून खातोय. घशात खवखवतंय लय. डोकं दुखतंय हे अर्ध, हे मागच्या बाजून पण दुखतंय. काय करायचं? चालूच करा वाटणं झाले. पायाचं गोळं दुखतेत, गुडघं दुखतेत, डोकं मान पाठ सगळं दुखायला लागले. आज काय करायचं काय सुचना झाले. घरात होत्या स्टेप्साच्या गोळ्या 1-2 तेवढ्याच खाल्ली द्या. बारीक बारीक ताप पण यायला लागलेले. डोळं नुसतं असं दुखतेत, असं टोचल्यावानी बारीक बारीक कसं टोचतेत का तसं लसते डोळ्यातनी. काय करायचं आता? राहील म्हणून झोपलो होतो, आता उठलो व्हायचा. काय करायचं? दवाखान्यात जायचं म्हटलं तरी मी उभा राहा वाटत नाही. नाही गाडीवर बसून लगेच गेलो असतो. आता ही स्ट्रेपची गोळी खाते त्यानं तर घशातलं बरं होते का बघितलं. गोळी गिळी एक ताप येऊ नये म्हणून काय फरक पडला नाही अजून. जनावर सुद्धा आज बांधून येते बघा. काय करायचं? लय अवघड झाले. माणसं घरात आजारी पडले की असंच असते बघा. पूजा तर लय आजारी पडले. आमच्या दोघांच्या मागं कुठनं दुखून आलं का माहीत. तसं दुखणं सांगून येत नाही, पण आता ही वेळ आली. काय करायचं? लय अवघड झाले. काय बोलावं काय सुद्धा सुचत नाही. नुसतं डोकं फनफन करते. लय अवघड झाले. आजार पण तेवढं कधी येऊ नये. लय अवघड झाले. आता दवाखान्यात कुणाला तर गाडी घेऊन बोलवतोय. जोडीदार पण कुठं तर बाहेर गेलाय. त्यामुळे आता कोणाची तर गाडी घेऊन बोलवावं लागतं या आणि दवाखान्यात जावं लागतंय. आपल्याला तर काय गाडी हाणं घेत नाहीत, कारण काही डोकं दुखतंय. सगळं हे उलटं झालंय बघा. डोक्याला तापले झालाय मला. वारं पण लय गार सुटलं या. पावसाचं पण वातावरण व्हायला लागलं या. आपल्याला काही गाडी हाणं येत नाही आता, कारण उभा जरा वाटा नाही. पायाचं गोळं दुखतेत, डोकं दुखतंय, डोळं दुखतेत. आता जोडीदाराला फोन लावतो आणि जातो आम्ही दोघं बिन दवाखान्यात. पोरगा काल लय आजारी पडला होता, त्याला आणलं दवाखान्यात. त्याचा ताप निघालाय आता. मोना झाली बरी. आमच्या दोघांचंच काय बरं होणं झालंय. लय अवघड झालंय. दुखणं कधी येऊ नये माणसाला बघा. लय अवघड झाले. लय अवघड झाले. ओटू सुद्धा वाटणं झाले. जेवण तर कसलंच करू वाटणं. दररोज मी 2-2 भाकरी खाणारा माणूस. सकाळ दुपार संध्याकाळ खाणारा. आता आज कायच खावं वाटत नाही. कायच खावं वाटत नाही. खावं कायच वाटत नाही. नुसतं आजारी पडलं की असं आहे. चांगलं असलो की काय वाटत नाही. माणसाला मागं दुखणं लागलं की लय अवघड काम आहे. बरोबर आहे का नाही?
आणि तुम्हाला सांगतो हे झाले हो, हवामान बदलले आणि हवामान बदलल्यामुळं तुम्हाला सांगतो माणसं आजारी पडतील. वातावरण चांगलं असलं की काय सुद्धा होत नाही. मध्ये 2-4 दिवस ऊन पडलं आणि आता तुम्हाला सांगतो कालच्या सकाळचं ऊन पडतंय आणि दुपारी कडक ऊन पाऊस येतोय आणि संध्याकाळी पुन्हा अजून गार वारं सुटतंय. गार वारं सुटलं की तुम्हाला सांगतो कानातनं वारं शिरतंय, तसं सगळं डोकं, सगळं पाय, हातपाय सगळं गळाटल्यासारखं झालेत. काय करायचं? शरीर चांगलं असलं तर सगळं चांगलं आहे, नाहीतर काय सुद्धा नाही बघा. काय करायचं? घशात सुद्धा लय खाऊ होते, असं तोडल्यागत होते, गिळू तर काय सुद्धा वाटत नाही. आता ही स्ट्रेप्साची गोळी खातोय, थोडं बरं वाटतंय. पण खाऊ कायच वाटत नाही. सकाळी नुसती थोडं दूध पिलं या, त्या दुधावरच आहे, भाकरी खाल्लीच नाही, खाऊच वाटेना. तोंडात भाकरी धरली का कोडू कोडू लागतंय. काय करायचं? संकट जरी एका मागून एक जाते ती. घरात एक जण आजारी पडल्या ना कसं माहिती आहे का, एक जण आजारी पडलं असलं तर ठीक आहे, दोघं बी आजारी पडल्यामुळं आज आमच्यावर लय मोठं संकट आले. कालच्यान तुम्हाला सांगतो आजारी पडले, आता कधी बरा होतोय कधी नाही. लवकरात लवकर बरं झालं म्हणजे टेन्शन नाही हो. जनावरची त्रापा येते आपली, जनावरची त्रापा ही दूध काढून दोन्ही हातानं पिऊन सारखं दूध काढायचं पण न्याट लागतंय. आधी काय होतंय, ह्या पावसाळ्यात तुम्हाला सांगतो मसराच्या भोवतानी डास सुद्धा असतात आणि डास चावले त्यामुळं बहुतेक ताप आला असावा असं मला वाटतंय. कारण का डास पण इकडं वाघराकडं भरपूर आहे तो, त्याच्यामुळं ही तापन कणकणी ज्यादा आली बघा.